आमच्या मुख्य व्यासपीठावर छत्रपती शिवरायांना हार अर्पण केलं जात आहे। त्यानंतर आपण जाऊया खेळपट्टीकडे। आलेल्या सर्व मान्यवरांना मी विनंती करेल की आपण सर्वांनी खेळपट्टीकडे यायचं आणि खेळपट्टीकडे त्या अगोदर दीप प्रज्वलन केलं जाईल। नरेशजी अंबरे यांना मी विनंती करेल आपण मुख्य व्यासपीठावर आपलं स्वागत आहे। चला मान्यवरांना मी विनंती करेल आपण खेळपट्टीकडे या। सर्वांना विनंती, दोन्ही टीम धोडीपूजा आणि वेवूर लाईनअप करा। फायटर धोडीपूजा आणि शिवराज्य वेवूर शेवटचा अंतिम कॉल असेल, लाईनअप करून घ्या। संतोषजी सावंत दीप प्रज्वलन करत असताना संतोषजी भोणे साहेब, महेंद्रजी भोणे साहेब, सर्वांना मी विनंती करेल आपण खेळपट्टीकडे यायचं आहे। सर्व मान्यवर दोन्ही टीम व्यवस्थित लाईनअप करून घ्या। फायटर धोडीपूजा आणि शिवराज्य वेवूर एक्स्ट्रा प्लेयर एक्स्ट्रा खेळाडू जे आहेत त्यांना मी विनंती करेल मैदान रिकामे करा। एक्स्ट्रा प्रेक्षक अमलजी टोणगे यांचं देखील स्वागत आहे। सचिन सर्वांना बाहेर घे, आपण उद्घाटन करूया। बाकी एक्स्ट्रा जे आहेत त्यांना बाहेर घे। ग्रामपंचायत सदस्य माजी ग्रामपंचायत सदस्य सचिनजी पाटील, अगदी सर्व मान्यवर इकडे उपस्थित आहेत आणि दोन्ही टीम उपस्थित आहेत। आपण बघू शकता उद्घाटन समारंभ पार पाडला जातोय। आपण बघू शकतात की भारताची संस्कृती इकडे मात्र जपली जाते। कोणतेही कार्य असो अगदी कोणतेही शुभ कार्य असलं तरी आपण सर्वप्रथम त्याचं पूजन करतोय। आणि इथे देखील मात्र बघू शकतात क्रिकेटची स्पर्धा आहे। स्टंप बॅट आणि बॉल याचं पूजन केलं जाईल। उद्बत्ती लावली जाते आपण बघू शकतात। आणि इथे मात्र यावेळेस अगदी थोड्याच वेळाने पहिल्या मॅचची नाणेफेकी देखील होईल। आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते उद्घाटन समारंभ पार पडला जातोय। यावेळेस
जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत दोन्ही टीम. अगदी आपण बघू शकतात सुरेंद्र स्मृती चषक 2025 वर्ष 7वं आपल्याला पाहायला मिळते स्पर्धेचं. अगदी देखणी स्पर्धा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. यावेळेस आपण बघू शकतात संजयजी पाटील यांना मी विनंती करेल आपण श्रीफळ फोडून उद्घाटन करायचंय. जय गणपती बाप्पा मंगल मूर्ती. सचिनजी पाटील, चंद्रकांतजी नौकर साहेब, मोडकर साहेब. ओपनिंग सेरेमनी आपल्याला पाहायला मिळते. टॉस केला जाईल. मान्यवरांना मी विनंती करेल या आपण दोन्ही कॅप्टन या समोर. 2 मिनट धोड़ी पूजा लाइनअप में खड़े रहिए. 2 मिनट टॉस किया जाएगा. दोनों कैप्टन आ जाइए. भुणे साहेब संजयजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. फायटर धोडी पूजा आणि शिवराज्य वेवूर. कॉल असेल धोडी पूजाचा. छाप बोललेला आणि छाप आलाय. टॉस जिंकलाय ते टीम धोडी पूजाने. काय सर निर्णय? फील्डिंग लेने का कोई खास कारण? पहली मैच है, चेस करेल इकडे. कैसा लग रहा है यहाँ पे आकर? कैसा लगा मैदान? चांगला लागला इकडे. यस खूप बरं वाटतंय आणि नक्कीच बेस्ट ऑफ पहिली मॅच आहे. टॉस गमावलाय, बॅटिंग आलेलं. किती धावा सुरक्षित असेल या खेळपट्टीवर? 30 ते 40 धावा बनवायचा प्रयत्न करू. कसं वाटतंय तुम्हाला हे सुरेंद्र स्मृती चषक आणि एस डी विनरचं आयोजन नियोजन? खूप चांगल्याच प्रकारे आयोजन केलेलं आहे. बेस्ट ऑफ लक असेल. मॅच आहे आणि पहिल्या मॅचमध्ये टॉस झालाय. टॉस जिंकलाय फायटर धोडी पूजा संघाने आणि फिल्डिंग घेतलेली आहे. सर्व मान्यवरांना विनंती करेल आपण मुख्य व्यासपीठावर या आणि विराजमान व्हा. लगेचच आपण मॅचला सुरुवात करणार आहोत. चला मात्र बघूया आपण. भुणे साहेब मात्र नक्कीच मुलाचे आणि मार्गदर्शक 2 शब्द आपल्याशी शेअर करतील. उपस्थित सर्वांना माझा नमस्कार. 2 मिनिटं फक्त लक्ष द्या. मी काय कोणाला मार्गदर्शन, मी हॅलो इथे उपस्थित आजच्या एस डी विनर आयोजित सुरेंद्र स्मृती चषक 2025च्या उद्घाटक माननीय श्री आमचे नेते गुरु संजयजी पाटील साहेब यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन झालेला आहे. सोबत आमचे मित्र सावंत भाऊ, सचिन पाटील आणि सर्व मान्यवर. मी खास करून आयोजकांकडून आज हा माईक घेऊन तुमच्याशी 2 मिनिटं फक्त बोलतो. सर्वांनी लक्ष द्या. आपल्याकडे पालघर जिल्ह्यामध्ये प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये गावागावामध्ये क्रिकेटचं आयोजन केलं जाते आणि प्रत्येक खेळाडू फार मोठ्या संख्येने उपस्थित राहतात आणि क्रिकेटमध्ये मोठं योगदान देतात. त्याच्यासोबत उपस्थित इथे लोकही त्याचं चांगल्या प्रकारे एन्जॉय करतात. पण मी तुम्हाला एकच सांगेल की आपण क्रिकेट खेळताना
आपण क्रिकेट असताना जाणार. मला एकच सांगायचं आहे की आज इथे वाढवण बंदर सारखा नवीन एक इथे बंदर येतोय, जिथे आपल्या जे स्थानिक असतील किंवा आपल्या जिल्ह्याचे लोक असतील, पोरं असतील, त्यांना इथे चांगलं एक काम करण्याची संधी मिळेल. ज्यांना चांगली नोकरी असेल, बिझनेस असेल, तर मी एक तुम्हाला रिक्वेस्ट करेल की कुठेतरी ह्याच्यावर तुम्ही विचार करा आणि आपला